आपण कशा करता आलो तो पंढरीश परमात्मा आपल्यासाठी वडिलांचं समान आहे, तिरोखमाई आईचं समान आहे, माऊली आपल्याकडे आईचं समान आहे. मी तर काय सांगत असतोय, महिलांना एकच माहेर असतं का नाही? बारक्या नाही तर महिलांना एकच माहेर असतं, पण वारकऱ्याला दोन माहेर असतात का नाही? दोन माहेर वारकऱ्याला वारकऱ्याला एक माहेर असतं आळंदी आणि दुसरं असतं पंढरपूर. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर वारकरी हा खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम एखाद्या महिलेपेक्षा, कारण की तो तिथं जातो, तिथे गेल्याजवळ ते पांडुरंगा बरोबर बोलतो, माऊली बरोबर बोलतो, आणि आपल्याला ज्यावेळेस देवाबरोबर बोलता आलं ना त्यावेळेस बाबा खऱ्या अर्थानं आपली वारी सफल झाली. आपण कधीच देवाबरोबर बोलत नाही, बोललं पाहिजे देवाबरोबर. मी मगाशी फोन माझ्या जवळ होतं, फोनवरती बोलत होतो, मी म्हटलं हा बोल, तो म्हटला ठीक आहे तू घरच्या बरोबर फोन लावतो, असं कर तर देवाला फोन लावला काय रे पांडुरंगाला दिवस भेटणार आहे. बोललं पाहिजे आपण देवासोबत बोललं पाहिजे. दिवसभरात 2 मिनिटं 5 मिनिटं देवा बरोबर बोला. शेजारचं म्हणून येडे म्हणून ते येडं त्याने काय हरकत. तुमची लिंक कोणाबरोबर आहे? पांडुरंग बरोबर आहे. त्याच्याबरोबर ज्या वेळेस बाबा आपण बोलायला शिकवलं, आमचे महात्मे दादा सांगतात बरोबर आहे, डॉक्टर महाराज मिसळ महाराज सांगतात, आपण खऱ्या अर्थानं देवासोबत बोललं पाहिजे, भांडलं देखील पाहिजे. भांडल्यावरती जनाबाईच्या वाटेला जे प्रेम आलं तो अधिकार तिचं होतं, मग थोडं का होईना तुमचं आमच्या वाटेला येईल. खऱ्या अर्थाने येईल. वारी केली, गळ्यात माळा घातल्या, सगळ्या गोष्टी केल्या, पांडुरंगा सोबत बोललाच नाही, ज्ञानोबाराज सोबत बोललाच नाही, जगद्गुरु तुकोबाराज सोबत बोललाच नाही, जमल का? मी तर सांगत असतो तुम्हाला, आम्हाला कधी जर सांगताना भेटावंच वाटलं काय करायचं? गाडी घ्यायची नाही, गाडी नाही घ्यायची, चावी लावायची अजिबात नाही लावायची, आळंदीला जायचं नकाच घरात जा, देऊ घराजवळ जा, तिथं एखादा बस कर टाका आणि आपल्या घरामधली ज्ञानेश्वरी उचका. बारकाय नाही का ज्ञानेश्वरी उचका, एका ओवीवरनं बोट ठेवा, तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी त्या ओवीमध्ये भेटतील का नाही? जगद्गुरु तुकोबाराज तुम्हाला आम्हाला गाथ्यामध्ये भेटतील. आपल्याला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. पण आजकाल झालंय असं 3 माळ्याचं बंगला आहे पण घरात ज्ञानेश्वरी नाही. होतं मी आता दादा बंद केलं बाबा. मी प्रवचनाला जात असताना ना, मी पहिला ज्ञानेश्वरी ते बुक्का देखील घेऊन जायचो. आम्ही लोकांकडे बुक्का देखील नव्हतं, याकडे कुंकू लावलं म्हणलं नको हा बुक्का, मी आता ज्ञानेश्वरी देत नाही. मग त्यांची गडबड चालू होती, महाराज थांबा 5 मिनिटात, खालच्या घरी ज्ञानेश्वरी चुकून घेऊन होतो. आणि किंवा 3 माळ्याचा बंगला काही बोकंडे घ्यायचं का त्याच्यात ज्ञानेश्वरी गाठ नसत तर. महाराज आज वास्तव इतकं मोठे, माणसाकडे पैसा आला, सुख आलं, शांती आली, समृद्धी आली, पण आपण जेने जीव दिला दान, ज्याने तुम्हाला आम्हाला हा नरदेह दिलाय, कारण की नरदेह दुर्लभ जाण, नरदेह खऱ्या अर्थानं दुर्लभ आहे, हा तुम्हाला आम्हाला मनुष्याने दिलेला आहे. तुम्हाला एक अवयवाची जर किंमत काढायची असेल तर डॉक्टरकडे गेल्याशिवाय काढणार नाही. डोळ्याचं ऑपरेशन 30,000 होत नाही, बाकी अवयवाचं तुम्ही आपलं तुमचं पाहून घ्या. साधं एक नख काढायचं म्हटलं डॉक्टर 5,000 रुपये घेतो का नाही? लिव्हर किडनी ज्याने त्याने त्याच आपलं बघा, केस काढायला तर ट्रीटमेंटला लाख रुपये खर्च आहे महाराज, आहे का नाही? हा नरदेह देवाने तुम्हाला आम्हाला दिलाय. ओंकार महाराज, हा नरदेह देवाने तुम्हाला आम्हाला दिलाय. देवाने सगळं तुम्हाला आम्हाला दिले. रिक्त बसलेली एखाद्याने मला सांगा देव स्वप्नात आला, मला तुझ्याकडून 2 कोटी रुपये घ्यायचे, आला कोणाचा देव स्वप्नात? आला काही देव आला का स्वप्नात? कोणाच्या पैसे मागितले का देवाने? देवाने तुम्हाला हा सुंदर नरदेह त्याच्या भजनाकरता दिलेले. ज्ञानोबा यांच्या 18व्या ओळीमध्ये 3 सुख सांगितलेले.
राजस सुख, सात्विक सुख आणि तामस सुख. बरोबर आहे. तुम्ही आम्ही सगळं राजस सुख भोगत असतो, सगळं राजस सुख जे काही आपल्याला सगळं चांगलं पाहिजे. तामस सुख पण भोगत असतो, पण सात्विक सुख भोगायच्या मागे पडत आणि ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं ते बघू ना, तुम्हाला एक सांगतो माहिती, त्याच्यामध्ये उभे येतात. आता माझ्या लक्षामध्ये येते, औषध कडू आहे, औषध कडू आहे, पण खाल्ल्यानंतर नाही येणारा रिझल्ट चांगला आहे. एखाद्याला सर्दी झाली, कफ झाला, औषध दिल्यावरती कडू आहे, पण येणारा रिझल्ट चांगला आहे. तसं तुम्ही आम्ही देवाचं नामस्मरण, देवाचं भजन केलं पाहिजे, देवाकरता वेळ दिला पाहिजे. आपण जी साधना करतो ना, मी सांगितलं वारी ही साधना आहे, पण ही वारी आपली रोज घरच्या घरी होईल. कुठं होईल? आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, तुकारामांची गाथा वाचली पाहिजे, आईवडिलांची भक्ती केली पाहिजे. त्या माध्यमातून देव तुम्हाला आम्हाला भेटत असतो. देव भेटतो, कोणत्या रूपात भेटतो सांगता येत नाही. नामदेव महाराज जेवत होते, आता प्रमाणात 10 मिनिटात राहील. नामदेव महाराज जेवत होते, जेवत असताना ताटातली भाकरी घेऊन श्वान रूपात असणार ती पळून गेलं, कुत्र पळून गेलं. आता एक विचार करा, तुमच्या आमच्या ताटातून जर देव कुत्र्याने भाकरी नाही, आपण काय करू? महाराज खरं सांगा, खरं काठीने मारू. कुत्र जर ताडाक्यात गावला नाही तर कुत्र घरी यायची वाट बघू. ते कधी घरी येत नाही, त्याला पहिलं ते दोन दगडी टाकू. पण नामा लागला श्वाना पाठी, हाती घेऊन तुपाची वाटी, कैसी खाशील कोरडी रोटी. म्हणजे नामदेव महाराजांना कशात देव दिसला? कुत्र. सावताबाबाला कशात दिसला? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. म्हणजे जे काही काम करत होते, कामामध्ये काम काही म्हणा. माझ्याकडे तुम्ही थोडा स्पीड मध्ये घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी सांगतो कीर्तन कसं झालं, याच्यापेक्षा जर उशिरा सोडलं तर महाराजाचं पुण्य बिण्य काय वाटायला येत नाही. त्याच्यामुळे ही नावं शेवटी ठेवले, 2-4 नावं वाढायला पडायला लागली काय. म्हणजे सावता महाराजांनी आपल्या शेतामध्ये, आपल्या असणाऱ्या पिकामध्ये देऊ पाहिलं का नाही. संत गोरोबा काकांनी जी काही आपली कर्म साधना करत होते, म्हणजे आपल्या पायाखाली बाळ आलं, स्वतःच बाळ तुडवलं, नामस्मरण चालू होतं, थांबले का? खाली काय होतं? गाळ होतं, गाळात बाळ होतं. काम करतच होते ना, काम करताना देखील थांबले नाही. चोखोबारांच्या जीवनातलं पहा, चोखोबारा परतीचं बाळांपण सोडून दिंडीमध्ये सहभागी झाले. शेवटी देवाला चिंता पडली आणि देव त्यांच्या बहिणीच्या रूपात आला. म्हणजे ही सगळी जर आपण वळबिरीच पाहिली, देव संतांसाठी येतो, देव तुमच्या आमच्यासाठी येणार नाही का? लई वेळ येणार, लई वेळ येणार, लई वेळ येणार. दिवसात म्हटलं पाहिजे देवा एकदा तरी भेट. मी तर म्हणतो तुम्हाला वेळ भेटणार ना. रामकृष्ण हरी जप करत आले, माळ ज्या वेळेस आपल्याला पलटी मारायचं आपण म्हटलं पाहिजे एकदा तरी भेट, एकदा भेट. मग एकदा भेटल्यावरती काय होईल? दरीला पंढरीचा सूर, गळा बांधून या जोर. गळा बांधायचा जोर अधिकार कधी होईल माहिती का? ज्या वेळेस तो आपल्याला भेटल. महाराज बारकाईने ऐकलं, ही चिंता नाही ना, बारकाईने ऐकले पाहिजे. आता 20 मिनिटात 30 मिनिटात आता ह्या गोष्टी सांगता येत नाही. संतांचं चरित्र तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही. हा बाबा इकडे बा, बाबा विठ्ठल आपल्याला चिंताच पडलेली. माणसाला 2 गोष्टी जाणतात, एक चिंता आणि एक चिंता. म्हणजे जिवंतपणे तुम्हाला आम्हाला चिंता जाळते तिकडे काय, आणि गेल्यावरती आपल्याला काय जाळतं? लाकडामध्ये चिंता जाळतं. बरोबर आहे. माणसाच्या लक्षात देऊन सोडून दुसरं काही चाललं नाही पाहिजे. आता मी आता असं करतो, जी ओळखीची पाहुणे रावडी भेटले ना, महाराज मी गाडीवरती चाललो, पहिली सवय असेल आपल्याला, सवय हात सोमे गेला गोमे गेला तर हात मान आलो, ती बघतच नाही आता कोणाकडे. रामकृष्ण हरी मला खाली मान घालायची. आपल्या डोक्यात एकच, आपल्याला कोण भेटला पाहिजे? पंढरीश परमात्मा पांडुरंग भेटला पाहिजे. आणि जर तो भेटायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण संतांचं भजन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. ते कसं? विठोबा सुखे मांडणीचा एक प्रसंग आहे, 2 मिनिटात सांगतो आणि सेवा या ठिकाणी थांबतो. कारण की खरं ज्ञानेश्वर म्हणण्यापेक्षा आपलं बदला मागं तिने सांगितलं, दाम रूपात धान्य रूपात तुला काहीतरी मला द्यावं लागेल. त्यावेळेस तुला इथं नेता येईल. बारीक बाळ पळत पळत घरामध्ये गेलं आणि पाचभर धान्य, म्हणजे बारीक मुलं मुठकीची असेल आई, आणि तिथं ते धान्य सांडत आलं. 4-5 दाणे काय जे धान्याचे होते ते सुक्या मांडणीच्या टोपामध्ये झटत. कपडा होता तो कपडा बाजूला केला, त्याच्यामध्ये धान्य ओसंडून वाहू लागलं. सुक्या मांडणीचा प्रसंग.
सुक्या मांड्याच्या टोपलीमध्ये देवाने किती 4-5 धान्याचे झटकले होते का नाही. पण घरी गेल्यावरती त्याच्यामधलं रत्न उचलून डुबावं लागलं. तसं देव तुमच्यावरती आमच्यावरती कृपा करतो कृपा. कोणत्या रूपात करतो, कसा करतो, कुठं करतो सांगता येत नाही. त्याच्याकरता भाव सुक्या मांडण्यासारखा असला पाहिजे. लक्षात घ्या बरं बारकाईने, सुक्या माळीने आपल्याला होता आला पाहिजे. आता वारीच्या वाटेवरती तुम्ही आम्ही भेटतो, एखादा चालताना पायात पाय गुतवलं का त्याला टाकायलाच पुढं आपण नाही का. मला नाही टाक लवकर मार प्रसंग आहे. एखादी माऊली साधारण जातात सरनामाई जाऊ दे पुढं ती माणसं पुढे गेलं म्हणजे माणूस वारीला येतो पण त्याचा अहम टोनगा बक्षीला नाही. शेख मोहम्मद बाबांचा अभंग म्हणजे दुसरं चरण आहे, अहम टोनगा बक्षीला आणि निज प्रेमाचा प्याला प्याला. आम्ही ब्रह्मपुरीचे तुरक. शेख मोहम्मद बाबांचा अभंग आहे, आम्ही ब्रह्मपुरीचे तुरक द्वैत मिळून झालो एक. अहम टोनगा बक्षीला प्रेमे सुखाचा प्याला पेलो. म्हणजे असं आपला टोनगा म्हणजे काय, अहंकार हा तुमचा आमचा सगळ्यांचा असणारा टोनगा आहे. आणि हा आपला अहंकार एकदा सोडला तर देव तुम्हाला आम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. आता आपण वारीच्या वाटेवरती आलो. आता ठेपा जवळ आल्यावरती एखादं विचारतो ना कुठं थांबायचं. आपण काय म्हणतो, चल नाही ते लिंबत झाडावर नाही का. लिंबत झाड पाहिल्यावरती काय ती लाईट लागली तिथे अंधार झालेला असू दे आणि आपण गाठातून वर पुढं हे काय इथं त्याला वाटत आता जवळ आलं बरं. आला जवळ आलं. आता काय ना चिंता पडलेली असते, उद्याचा मुक्काम पुढे बरोबर आहे का. मला चिंता पडतो आणि काय नाही ही चिंता असते, उद्या काय बरं मासवडी आहे का काय. हा म्हणजे हा खात जागा त्यांना ती चिंता आहे, गात जागा त्याला चिंता काय, मी कधी पंढरपूरला जाईल. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये काय सांगताय, तुका म्हणे जवळी आले उभे ठेले समचरणी अभंगाच्या. तुका म्हणे